दिवसामध्ये काय फलंदाजी केली होती या खेळाडूने आणि तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला। आणि आता गिरीश कोचरेकर त्यांचं देखील कौतुक करावं लागेल, कारण आजचा संपूर्ण दिवस मग गिरीश कोचरेकर असतील, निखिल जाधव असतील, राहुल असतील, सुमित अवटे असतील, त्यांनी देखील गाजवला आजचा संपूर्ण दिवस। यावेळेला उसळी घेणारा चेंडू, आणखीन एक चेंडू आता निर्धाव येताना पाहायला मिळतोय। डॉट बॉल आलाय। नाणेफेकीचा कौल जर आपण पाहिलं तर टीम प्रिवान 11 रायगडच्या बाजूने लागल्यानंतर त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला, पण गोलंदाजी करत असताना वर्चस्व राहिले आतापर्यंत टीम विक्रोळी या संघाचं। गिरीश कोचरेकर हिरो ठरतोय या मॅच मध्ये देखील। हे चांगलं आयोजन, एक भव्य दिव्य आयोजन, एक अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा पाहायला मिळते। कैलासवासी श्रीमती लक्ष्मी विष्णू चेनमणकर स्मृती चषक 2025 7वं पर्व। आता जर आपण पाहिलं तर 4 बॉल निर्धाव हाताळलेत गोलंदाजाने। गिरीश कोचरेकर यांचं कौतुक करावंच लागेल या मॅच मध्ये। अंतिम सामन्यामध्ये पहिले 4 चेंडू आतापर्यंत निर्धाव। पुढचा बॉल पडल्यानंतर खाली राहिला होता। लॉंग ऑफ मधून आपण पाहिलं तर रमेश बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, बॉल त्यांनी अडवलाय, तोपर्यंत एक धाव मात्र आता धावून पूर्ण केली आहे। आता एक धाव आली आहे, कारण 4 बॉल निर्धाव हाताळले, 5व्या बॉलवरती हे एकेरी धाव आली आहे। आणि स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर आता मात्र अजित मोहिते बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये। कालच्या दिवसामध्ये देखील हर्षलजी गावकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। कामगार मैदान प्रीमियर लीग मध्ये रबर बॉल क्रिकेट मध्ये बेस्ट बॅटर ज्यांच्या नावावरती राहिला, अंडरम क्रिकेट मधून एक लेजेंडरी क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, हर्षलजी गावकर सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। या व्यासपीठावरती हर्षलजी गावकर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। विशेष सन्मान विशेष अतिथींचा आपण करतोय। तर मान्यवरांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। आता फायनल मॅच आपण पाहतोय। या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे। 6 चेंडू हाताळत असताना अवघी एकच धाव खर्च केली आहे। गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये। गिरीश कोचरेकर, काय गोलंदाजी पाहायला मिळाली। अंतिम सामन्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आणि आता हे महत्त्वपूर्ण षटक असणार आहे, कारण हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक। शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 2-2 षटकांचा सामना खेळवला जातोय। आयोजकांची देखील सूचना आली, वेळेचं देखील बंधन आहे आणि हा निर्णय मात्र आयोजकांनी घेतला। लारा आणि बुमरो यांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते। यस, आता पंचांचा इशारा येतोय। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक पाहायला मिळेल। सिक्सर अल्ट्रा हा बॉल आपण पाहतोय। या अमरदादांचे अगदी जवळचे निकटवर्तीय दीपकजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून विशेष करून पाणी आपल्याला जे मुबलक प्रमाणावरती प्राप्त झालं त्याकरिता आम्ही आपले विशेष आभारी आहोत। आणि मेजवानी हॉटेल ज्यांच्या माध्यमातून 2 दिवस अगदी भोजनाची व्यवस्था करण्यात आली, अजयजी पांगळे साहेब यांचं देखील आगमन होतं। आपलंही हार्दिक असं स्वागत राहील मेजवानी हॉटेलचे सर्वा। 2 दिवसाचा दुपारचा अल्पोहार ज्या मेजवानी हॉटेलमधून आपल्यापर्यंत आला होता त्याचे सर्वा या ठिकाणावरती उपस्थित होतात। आपलंही हार्दिक स्वागत। धन्यवाद धन्यवाद। मॅचला होते आता पुन्हा एकदा सुरुवात। अजित मोहिते आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नागेश वाडेकर। हे महत्त्वपूर्ण षटक म्हणावं लागेल या मॅच मधील, कारण पहिलं षटक गिरीश कोचरेकर यांनी हाताळलं। त्या षटकामध्ये अवघी एक धाव त्यांनी खर्च केली आणि हे पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी राहुल आलेत। पॉवर प्ले स्पेशालिस्ट म्हणून देखील ओळखला जाईल या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहुल, कारण प्रत्येक षटक त्याने हाताळले, अगदी इकॉनॉमिक स्पेल त्याने हाताळले। सकाळच्या 17 पासून आपण पाहिलं राहुलचं ते षटक पॉवर प्लेचं, आणि या षटकामध्ये देखील आतापर्यंत 1 चेंडू हाताळल्यानंतर अवघी एकच धाव आली। अजित मोहिते यांना आपण पाहतोय आता स्ट्रायकिंग एंडला। महत्त्वपूर्ण षटक, महत्त्वपूर्ण मॅच, सगळ्यांचंच लक्ष या मॅचवर। यावेळेला आणखीन एक सुरेख चेंडू हाताळलाय, याचसाठी ओळखला जातो हा खेळाडू। पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, मॅजिक ओव्हर, आणि याच मॅजिक षटकामध्ये काय गोलंदाजी पाहायला मिळते राहुल यांची। आता डॉट बॉल आलाय, म्हणजेच आतापर्यंत 2 चेंडू त्याने हाताळले, 1 धाव त्याने खर्च केली। अजूनही शेवटचे 4 चेंडू शिल्लक या पहिल्या डावातील। महत्वाची लढत आहे। एका बाजूला प्रिवान 11 रायगड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विक्रोळी।
अजित, ज्यावेळेला बॉल जर आपण पाहिलं तर थोडीशी दिशा चुकते, वाईट बॉल आणि वाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा मात्र टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील. धावा कशाही येऊ दे, धावा येणं गरजेचं आहे या मॅचमध्ये टीम प्रिवान 11 रायगड या संघासाठी. कारण पहिलं षटक जे गिरीश कोचरेकर यांनी हाताळलं त्या षटकामध्ये त्यांनी अवघी 1 धाव खर्च केली. आता राहुल यांना आपण पाहतोय हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी ते सज्ज आहेत. आज प्रेक्षकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला या संपूर्ण स्पर्धेला. काही प्रेक्षकांनी जर आपण पाहिलं तर tenniscricket.in माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेतला. त्या प्रेक्षकांचं देखील कौतुक करावं लागेल. मनपूर्वक आभारी असणार आहे सर्वच प्रेक्षकांचं आयोजन समितीच्या माध्यमातून. राहुल यांचा पुढचा बॉल समोरच्या दिशेने, अजित मोहिते, षटकारांची गरज होती, षटकार आता आलाय अजित मोहिते यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे, थँक्यू. दीपकजी चव्हाण साहेब आपल्या सोबत उपस्थित आहेत, ज्यांचं आणि आता षटकार देखील येताना पाहायला मिळाला. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती टीमची 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती झाल्या आहेत. विक्रोळी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर प्रिवान 11 रायगड हे 2 बलाढ्य संघ या स्पर्धेची अंतिम फेरी खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अजित मोहिते सेमीफायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेलंय. रोहन साळुंके लुझिंग टीम, रोहन साळुंके आणि विनिंग टीम मध्ये निखिल जाधव राहिला होता. रोहन साळुंकेचं मी लक्ष वेधेन, आपण जिथे कुठेही असाल आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार कलेक्ट करण्यासाठी या. धाव मात्र पूर्ण केली आहे. धावांसाठी चालू असलेली धाव मैदानामध्ये पाहायला मिळते. 11 धावा धाव फलकावरती. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. पहा, टेनिस क्रिकेट मधील प्रसिद्ध अपडेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, स्वतःच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहिलं तर दिनेशजी लाड सर यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिलं इंटरनॅशनल स्कूलमध्ये अगदी खेळाडूंना धडे देत असताना पाहायला मिळतात. आणि त्याच वेळेला मुंबई प्रीमियर लीगमध्ये ज्यांना आपण मॅनेजरच्या भूमिकेमध्ये पाहिलं होतं, अमित बाबा ठवाळ यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. अमित बाबा ठवाळ बाबा यांचा विशेष सन्मान. या 2 बंधूंवरती असलेलं विशेष प्रेम, विशेष सन्मानानंतर समालोचन कक्षाकडे वळूयात. धन्यवाद जय सर. पुन्हा एकदा जातोय मॅचच्या दिशेने. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत आपण पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल राहुलने 10 धावा खर्च केल्या आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये अवघी 1च धाव गिरीश कोचरेकर यांनी खर्च केली होती. महत्वाचं षटक आहे. नागेश वाडेकर कालच्या दिवसाचा हिरो. ज्यावेळेला पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, धाव घेतली जाईल का पाहायचं आहे. धाव घेत असताना आता विकेट आली आहे. महत्वाची विकेट, गरजेची विकेट, धावबाच्या स्वरूपात का होईना महत्वाची विकेट होती आणि ती विकेट आली आहे. म्हणजेच 2 षटकांचा खेळ आता समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धाव फलकावरती 11. म्हणजेच 12 चेंडूंमध्ये फक्त 12 धावांची गरज असणार आहे टीम विक्रोळी या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. प्रज्योत अंबिरे जो एक सध्याच्या घडीला चर्चेतील असा खेळाडू आहे, त्याचे सहकारी जवळचे निकटवर्तीय मित्र आपण ज्यांचा विशेष सन्मान करतो आहोत. कौशल यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपला विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. ताई पॅकर्स या संघासाठी कौशल नेहमी चांगल्या दर्जाचं काम करत असताना पाहायला मिळतो आणि ज्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. गणरायाची प्रतिमा आपण देऊन एक विशेष सन्मान करण्यात येईल. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होतात. विक्रोली चला मंगेश ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. हा विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. रोहन साळुंके मी लक्ष वेधेन, मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच लुझिंग टीम. प्रथमेश येळकर पॅडी, प्रथमेश होळकर पॅडी
अजयजी पांगळे सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मेजवानी हॉटेलचे सर्वेसर्वा ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खमंग मेजवानी देण्यात आली. 2 दिवस आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून अगदी चविष्ट आणि रुचकर जे जेवण पुरवण्यात आलं. आणि लारा आणि बुमरोवरती असणारं विशेष प्रेम त्यांनी सांगितलंय. ज्या वेळेला पुढील ज्या वेळेला स्पर्धा जी या स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल, अगदी लाईफ टाईम आमच्या माध्यमातून जेवण या स्पर्धेला देण्यात येईल अशी विशेष अनाउन्समेंट ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मी लक्षवेधन विक्रोली टीमचे कॅप्टन. चला आघाडीची जोडी पाठवा लवकरात लवकर. मागील मॅचचा हिरो लुझिंग टीम रोहन साळुंके. मी आपलं लक्ष वेधन या पण व्यासपीठावरती त्वरित आपल्यालाही सन्मानित करण्यात येईल. मागील मॅच विनिंग टीम निखिल जाधव राहिला होता प्लेअर द मॅचचा पुरस्कार. रुपेश सुर्वे, प्रथमेश हेडकर, गणेश लीलाचा वंडर बॉय, प्रथमेश हेडकर, पॅडी, विकी तवसाळकर या सर्वांना विनंती करूयात. गणेश साणे, गणेशलाही विनंती असेल या त्वरित आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. विनायक टेंबी यांनाही विनंती असेल आपण देखील हा संपूर्ण मित्र परिवार ज्यांनी ही स्पर्धा मोठी केली आहे, कारण पडद्यामागचे हे शिल्पकार आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रथम मालुसरे यांनाही विनंती असेल आपण देखील या. प्रतीक मालुसरे आपलाही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. प्रत्येक वर्षी गेले 6 वर्ष लारा आणि बुमरोसाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय, अगदी चांगलं कामकाज यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पडद्यामागचे शिल्पकार ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पहा अगदी आपण पाहिलं 365 दिवसापैकी हे 2 दिवस ज्यांचं मुलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभतं त्या सर्वांचा आपण विशेष सन्मान करतो आहोत. हे पडद्यामागचे शिल्पकार आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मॅचला सुरुवात होते. विकीजी तवसाळकर हे देखील आपल्या सोबत आहेत आणि ज्यांना आपण पाहतोय सन्मान स्वीकारत असताना. आणि संपूर्ण विकेटचं कामकाज करणारे आमचे जवळचे मित्र पॅडी यांचे विशेष करून आभारी आम्ही राहू. पॅडी ज्यांनी या विकेटची या खेळपट्टीची निगा राखली आहे, प्रतीक पवार अर्थात पॅडी यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. नो बॉल आलाय. पहिलाच बॉल आपण पाहिलं तर नो बॉल येताना पाहायला मिळतोय. ऐश्वर्य सुर्वे हे पहिलं षटक हाताळत असताना आणि बबनजी तावडे साहेब यांचं देखील आगमन होत असताना बीटी कंपनीचे सर्वेसर्वा आज आपल्याला व्यासपीठावरती येत असताना आपण पाहत आहोत. लालबाग परळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे विश्वस्त ज्यांचं आगमन होत असताना आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. या आपण एक विशेष सन्मान करतो आहोत. या महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतभर प्रवास करत असताना एक उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक शिस्तबद्ध पंच शशीजी साटम सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. शशीजी साटम सर यांचा विशेष सन्मान करण्यात येतोय. अनेक स्पर्धांमध्ये मग डे असू द्यात किंबहुना नाईट असू द्यात किंबहुना अगदी त्याच वेळेला रबर असू द्यात किंबहुना टेनिस असू द्यात, मी दिलीपजी चेनवनकर सर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करावा. विशेष सन्मानित करण्यात येत आहे. शशीजी साटम सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढील सन्मान सुभोजी गडसे सर यांनाही विनंती करेन आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पश्चिम महाराष्ट्र असू द्यात किंवा महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जिल्ह्यांमध्ये जाऊन आपलं पंचांची भूमिका अदा करणारे आणि अगदी निर्विघ्नपणे स्पर्धा पार पाडणारे पंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सुभोजी गडसे सर यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रमोदजी वळंजू साहेब यांना विनंती करतो आहोत आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रमोदजी वळंजू साहेब यांनाही विनंती करूयात. आणि आता थर्ड अंपायरची मदत मागितली आहे, त्याची पडताळणी आता केली जाईल. व्हाईट बॉल आहे की नाही आता त्याची पडताळणी केली जाते थर्ड अंपायरच्या माध्यमातून. या अंतिम लढतीमध्ये दुसऱ्या डावाच्या खेळाला तो सुरुवात झाली आहे. 12 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळतोय संघ विक्रोळी
tenniscricket.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. व्हाईट बॉल नाहीये सर. 1 फॉर दी ओव्हरची यावेळेला आता काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. पंचांकडे अपील जर केली आहे जरूर आता पंचांकडे पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये काय घडलं, नक्की काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. अपील तर जरूर केली पंचांनी मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय एका बाजूला विक्रुळे आणि त्यांच्या विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं तर अजित मोहिते यांचा संघ तो म्हणजे प्रिवान 11 रायगड महत्वाच्या लढतीमध्ये या अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळते. इन ॲक्शन काय मॅच रंगते पाहायला मिळते. महत्वाची लढत मॅन्डेटरी पॉवर प्ले. ऐश्वर्य सुर्वे बाबा गोलंदाजीसाठी आलेत. महत्वाचं षटक हाताळण्यासाठी तो सज्ज आहे. एक विशेष सन्मान आपण करतो आहोत. मायरा साहा परफ्यूमचे सर्वेसर्वा सुरेंद्रजी मोरे साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतो आहोत. मायरा साहा परफ्यूमचे सर्वेसर्वा सुरेंद्रजी मोरे साहेब यांचा विशेष सन्मान विशेष प्रतिमा देऊन आपण सन्मानित करतो आहोत. साहेब आपण अशी उत्तरोत्तर प्रगती करत राहा आणि आपलं मुलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय याकरिता आम्ही विशेष आभारी राहू. धन्यवाद सर. जातोय पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. महत्वाचं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण अवघ्या 12 धावा करायच्या आहेत. पण मॅच मध्ये कमबॅक करू शकतात टीम प्रिवान 11 रायगड कारण हे महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये धावा रोखणं गरजेचं आहे. म्हणूनच की काय ऐश्वर्य सुर्वे हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला देखील अजयजी पांगळे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सेमीफायनलच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देणं राहून गेलो होतो रोहन साळुंके ज्याला आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. रोहन साळुंके जे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय ज्याने एक महत्त्वाची इनिंग साकारली. भल्या भल्या संघांना धूळ चाललं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. तो रोहन साळुंके याला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला. लुझिंग टीम. चांगली मॅच रंगते. महत्वाचं षटक. ऐश्वर्य सुर्वेचं कौतुक करावं लागेल. आणखीन एक चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. पहिल्या डावामध्ये गिरीश कोचरेकर यांनी अवघी एक धाव खर्च केली जरूर होती पण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर प्रिवान 11 रायगड या संघाकडून ऐश्वर्य सुर्वे हिरो ठरतोय कारण या षटकामध्ये त्याने आपण पाहिलं तर अवघी एक धाव खर्च जरूर केली पण त्याची डबल होणार आहे कारण विकेट गमावला नव्हता. म्हणजे 2 धावा आता धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे शेवटचे 6 बॉल आता शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धावा करायच्या आहेत. मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलंय टीम प्रिवान 11 रायगड या संघाने. कौतुक करावं लागेल बाबाचं कारण जे षटक हाताळण्यासाठी तो आला ना मैदानाच्या आतमध्ये अवघी एक धाव त्याने खर्च केली. विकेट गमावली नव्हती आणि म्हणूनच की काय 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. मॅच ऑन आता मॅच ऑन झाली आहे. प्रेक्षक देखील मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. हे शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी आपण पाहतोय. जुनेद आले गोलंदाजीसाठी. ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर मुंबई संघाचं रणजीमध्ये प्रतिनिधित्व देखील केलं होतं तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आहे. रफ्तारचा राजा मैदानाच्या आतमध्ये जुनेद खान. 6 बॉल मध्ये 10 धावांची आता गरज आहे. काय होणार मॅच मध्ये कोणता संघ सामना जिंकणार पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना आजच्या संपूर्ण दिवसाचा हिरो ज्या खेळाडूने आजचा संपूर्ण दिवस गाजवला निखिल जाधव आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय माहुल गावचा मंगेश वैती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पण गोलंदाजीसाठी जुनेद खान. वेग आहे प्रचंड वेग आहे या गोलंदाजाकडे. अजित मोहिते सातत्याने प्रत्येक खेळाडूवर त्याचं लक्ष आहे आणि ते करणं गरजेचं देखील आहे कारण हे येणारे 6 चेंडू महत्वाचे आहेत. 6 मध्ये करायचे आहेत. आता 10. पहिलाच बॉल. फिल्डर होते. फिल्डर तैनात आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आता नॉट आउट. मॅच ऑन झाली आहे. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 धावांची गरज. सर काय म्हणाल काय वाटतंय कोणता संघ फायनल जिंकणार? फायनलची मॅच आणि जसा सामना व्हावा ना तशा रीतीचं क्रिकेट पाहायला मिळत आहे. 7वं पर्व या स्पर्धेने मन जिंकली आहेत. प्रेक्षक वर्गांना विनंती करेन सामना आवडला असेल ना तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. चांगले बोले. सामन्याला सुरुवात. येणारे 5 बॉल 5 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. मॅच चांगली होणार यात ती मात्र शंका नाही आहे.
ऐश्वर्य सुर्वेने टाकलेलं ते षटक महत्वाचं राहिलंय. पुढचा बॉल यावेळेला वेगवान चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेग घेतोय. घोषांकित क्षेत्र निवडलंय. येणारे 4 बॉल आणि आता मात्र समीकरण बदललेत. 9ची आवश्यकता. मंगेश वैती मैदानाच्या आतमध्ये अजूनही उभा आहे. एक स्टायलिश खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. परिपक्वतेने भरलेली बॅटिंग करण्यासाठी तो जाणला जातो, परंतु आज त्याच्या बॅटिंग मधला क्लास त्याला इथे दाखवून द्यायचा आहे. नेव्हल डॉगसाठी लेदर बॉल क्रिकेट चांगल्या रीतीने खेळणारा आणि तथा सध्याच्या घडीला फॉर्मातील खेळाडू मॅन फ्रॉम माहुल गाव स्ट्राईक एंड वरती. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल आलेत. काय कमालीची गोलंदाजी झाली आहे जुनेद खानच्या माध्यमातून. हा बांद्र्याचा गोलंदाज वेगवान गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सर प्रेक्षकांना देखील वाटलं होतं पहिल्या डावामध्ये जेव्हा 11 धावा झाल्या होत्या ना, तेव्हा असं वाटत होतं प्रेक्षकांना की एकाकी हा सामना होईल. विक्रोळी या संघ सामना जिंकेल, पण प्रिवान 11 रायगड या संघाने सर कमबॅक केलंय. महत्वाच्या सामन्यामध्ये कमबॅक, महत्वाच्या सामन्यामध्ये ऐश्वर्य सुर्वेने हाताळलेले ते षटक महत्वपूर्ण ठरलंय. पुढचा बॉल उसळी घेणारा राहिलाय. पाठीमागे चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. असं वाटलंही नव्हतं की या 11 धावा डिफेंड केल्या जातील, परंतु कमालीचं क्रिकेट पाहायला मिळालंय. क्रिकेट रसिक हो, हे 7वं पर्व तुम्हाला आवडलं असेल तर लारा आणि बुमरेच्या या आयोजनासाठी एकदा जोडा टाळ्या होत्यात. काय आयोजन केलंय. पुढच्या वर्षीची घोषणा आजच झालीय. पुढचं पर्व प्रथम क्रमांक 2 लाख रुपये आणि द्वितीय क्रमांक 1 लाख रुपयाचं पारितोषिक या स्पर्धेने ठेवलेलं आहे. 2 बॉल, शेवटचे 2 बॉल. जुनेद वा काय बॉल हाताळलाय. आत्ता पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल +1. सर आता मॅच मध्ये कमबॅक करत असताना पाहायला मिळते विक्रोळी या संघ देखील, कारण वाईट बॉल वरती आणखीन एक एकेरी धाव देखील आली आहे. सामना बदलू शकतो. क्रिकेटचा हा रोमांच आता शिगेला जाऊन पोहोचलाय. मॅच बदलायला काही वेळ लागणार नाहीये. क्रिकेटचा थरार मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळतोय. जिथे 2 बॉल आणि विजयासाठी 6ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 6ची गरज. एक मोठा फटका. मॅच फिनिश. तो फटका येईल का. पाकू मित्रमंडळ, गणेश लीला मित्रमंडळ, अगदी शिरोडकर हायस्कूल, अगदी पोलीस संपूर्ण सोसायटी, पोलीस महामंडळाचेही आभार आणि भुईवाला पोलीस स्टेशनचेही विशेष करून आभारी राहू, कारण या सर्वांचंही मोठं सहकार्य लाभलेलं आहे. 2 बॉल 6ची आवश्यकता. सामना बनलाय. 2 चेंडू 6 धावा. यावेळेचा बॉल ऑन साइडला केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव इथून अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळेल. मॅच आली आहे. 1 बॉल 5ची आवश्यकता. मिस्टर KSK गिरगावचा वंडर बॉय स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. 1 चेंडू 5ची गरज. 1 चेंडू आणि 5 धावा. यस, एका बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. स्पर्धा आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये लारा आणि बुमरोसाठी. शेवटचा बॉल. 1 चेंडू आणि 5ची गरज. गोलंदाज जुनेद खान. पुढचा बॉल. शेवटचा बॉल आणि ही स्पर्धा जिंकली आहे प्रिवान 11 रायगड या संघाने. अभिनंदन अजित मोहिते, अभिनंदन ऐश्वर्य सुर्वे, अभिनंदन जुनेद खान. प्रिवान 11 रायगड नायगाव या संघाने ही स्पर्धा जिंकली. काय सामना रंगला. ऐश्वर्य सुर्वेने हाताळलेले ते षटक कायमस्वरूपी लक्षात राहील. हा आनंद पैशाने विकत घेतला जात नाही आणि हाच आनंद आता साजरी करत असताना पाहायला मिळतोय संघ प्रिवान 11 रायगड नायगाव. अभिनंदन. हळद टीम विक्रोळी.